बातमी क्रमांक 1. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निमकरदा गावचे शेतकरी देवानंद इंगळे त्यांच्या अंगावरती पीक कर्ज होतं केवळ 15,000 रुपये. त्याचं व्याज झालं 5,400 रुपये, म्हणजे एकूण कर्ज झालं 20,400 रुपये. सोसायटीनं गाव तलाठ्याला त्यांच्या शेतीवरील बोजाचं पत्र लिहून माहिती दिली होती. त्यामुळे यावर्षी पुन्हा कर्ज मिळण्याची आशा मावळली होती. भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर त्यांनी शेतातल्याच आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज केवळ 20,400 रुपये. आता बातमी क्रमांक 2. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गाव. कैलास नागरे राज्य सरकारचा पुरस्कार मिळवलेला युवा शेतकरी. खडकपूर्णा धरणातून पाणी मिळालं तर शेती वाचेल यासाठी तो आग्रही होता. त्यानं गेल्या वर्षी पाण्यासाठी 10 दिवसांचं उपोषणही केलं होतं. अखेर कैलासनं आपलं आयुष्य संपवलं. आता बातमी क्रमांक 3. धुळ्याचं शासकीय विश्रामगृह रूम क्रमांक 102 या खोलीत करोडोची रोकड असल्याची तक्रार माजी आमदार अनिल गोटे यांनी केली. त्यांनी या रूमच्या बाहेरच ठिय्या मांडला. पोलिसांना फोन करून बोलावलं, पण तासाभरानंतर सुद्धा पोलीस आले नाहीत. गोटेंचा संशय बळावला. विकास कामांमध्ये त्रुटी आढळून आल्यानं शासकीय कार्यालयांमधून ही रक्कम इथं पोहोचवण्यात आल्याचा आरोप अनिल गोटेंनी केलाय. अखेर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी लॉक तोडलं आणि मोजदाद सुरू झाली. इतकी रोकड होती की अखेर मशीन मागवावं लागलं. फायनली रोकड मोजली. ती होती 1,84,00,000 रुपयांची. पण स्टोरी इथं संपत नाहीये, तर स्टोरी इथं सुरू होतीये. शासकीय विश्रामगृहातील ही 102 नंबरची खोली किशोर पाटील यानं बुक केलेली होती. आणि हे किशोर पाटील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पक्षाचे. अर्जुन खोतकर राज्य सरकारच्या अंदाज समितीचे प्रमुख आहेत. त्यांचे हे सरकार नियुक्त पीए किशोर पाटील. तर आता ही अंदाज समिती सध्या धुळ्यात आहे. या समितीत सर्व पक्षांचे आमदार महोदय आहेत. आता ही समिती काम काय करते तर बघा. 1. अंदाजपत्रकाची तपासणी. सरकारने सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पातील खर्चाच्या प्रस्तावांचं तपशीलवार विश्लेषण करते. विविध विभागांना निधी वाटप योग्य आहे की नाही याची तपासणी सुद्धा करते. 2. खर्चाच्या कार्यक्षमतेचं मूल्यमापन करते. सरकारी खर्चाची कार्यक्षमता आणि काटकसर तपासते. निधीचा योग्य वापर होतोय की नाही याची सुद्धा खात्री करते. 3. धोरणांचे परिणाम तपासते. सरकारच्या योजनांवर होणारा खर्च आणि त्याचे प्रत्यक्ष परिणाम यांचा अभ्यास करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम क्रमांक 4. अहवाल सादर करते, ज्यावर चर्चा होते आणि सरकारला मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे हे काम किती महत्त्वाचं आणि किती जबाबदारीचं आहे याची तुम्हाला जाणीव झाली असेल. मग तुम्ही म्हणाल की इथं पैशांचा संबंध कुठून येतो, तर इथेच. जेव्हा ही समिती सरकारी योजना तपासते, त्याचा दर्जा तपासते, त्याच्यावरचा खर्च तपासते, कामं पाहते, तेव्हा ग्राउंडवर काय चाललंय, अधिकाऱ्यांनी काय दिवे लावलेत हे सगळं शुभ्रपणे समोर येतं. आता अहवालात हे सगळं आलं आणि सरकारपर्यंत पोहोचलं तर काय होऊ शकतं याचा विचार करा. तर मुद्दा असा आहे की या अंदाज समितीचे अध्यक्ष असलेल्या अर्जुन खोतकर यांचा पीए आहे किशोर पाटील. खरं तर किशोर पाटील हा राज्य सरकारचा कर्मचारी आहे. विधान भवनात सहाय्यक पदावर कार्यरत आहे. पण सध्या प्रतिनियुक्तीवर अर्जुन खोतकर यांचा पीए म्हणून नियुक्त आहे. हा किशोर पाटील खोतकर जेव्हा 2016 ते 19 या काळामध्ये मंत्री होते तेव्हाही त्यांचा पीए म्हणूनच काम करत होता. म्हणजे खोतकर यांच्या कामाशी किशोर पाटील चांगलाच परिचित आहे. आता प्रश्न सुरू होतात. ते प्रश्न म्हणजे जर ही रूम किशोर पाटील यानं बुक केली होती तर त्यात पैसे कुठून आले याचं उत्तर किशोर पाटीलनं दिलं पाहिजे. दुसरा मुद्दा की जर या पैशांचा किशोर पाटीलशी काहीही संबंध नाहीये तर हे महोदय पोलिसांसमोर हजर होण्याऐवजी गायब का झाले. किशोर पाटील यांच्या रूममध्ये आलेले पैसे कुणाकडून गोळा केलेले होते, हे गोळा केलेले पैसे कोणासाठी होते. आता किशोर पाटील म्हणजे खोतकर यांचा पीएच गायब आहे आणि त्याची माहितीच खोतकरांना नाही का. अशी प्रश्नांची यादी जवळपास 4 किलोमीटर लांब होऊ शकते. आता किशोर पाटील गायब असताना खोतकरांना प्रश्न विचारले जाणार हे स्वाभाविक आहे. पण खोतकर म्हणतायत की हा सगळा अंदाज समितीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. किशोर पाटील हा केवळ खोतकरांचा पीए होता, तो अख्ख्या अंदाज समितीचा पीए नव्हता.
मग खोतकर असं कसं म्हणू शकतात की समिती बदनाम होईल? आता अंदाज समितीच्या आड लपण्याचा प्रयत्न खोतकर करतायत का? हे सगळे प्रश्न आहेत. प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय यात शंका नाही आहे. प्रश्न वसुलीचा आहे की आणखी कशाचा? अशा शंका ज्यावेळेला गडद होऊ लागल्या त्यावेळेला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आलेत. त्यांनी म्हटलंय की धुळ्याच्या घटनेची चौकशी SIT नेमून करणार आहे. विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींना विनंती करणार आहे की त्यांनी एथिक्स कमिटी नेमून या घटनेची चौकशी करावी. विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं परवडणार नाहीये. या प्रकरणी अतिशय गांभीर्यानं कारवाई केली जाईल असं फडणवीस म्हणतात. पण प्रश्न असा आहे की फडणवीस म्हणतात की समितीची पद्धती बदनाम होणं परवडणार नाही. म्हणजे नेमकं काय? अख्ख्या समितीलाच त्यांनी प्रश्नचिन्हांकित केलंय की आणखी काय? हा मुद्दा आहे. पण आजवर अनेक प्रकरणांवर अनेक SIT आल्या आणि त्यांचे रिपोर्ट्सही आले. पुढं काय होतं हे जाहीर आहे. पण मुद्दा असा आहे की देवानंद इंगळे असोत की कैलास नागरे, फक्त 20,000साठी आयुष्याचा दैंड करणारा हा समाज आहे. आणि त्याच मतांवर निवडून आलेले आपले नेते आणि त्यांचे PA ज्यांना 1,84,00,00,000 रुपयाचा हिशोब देता येत नाहीये की हे पैसे नेमके आले कुठून. आणि हे सगळं प्रकरण बघितल्यानंतर एक शेर आठवतो कि तू इधर उधर की बात न कर, ये बट्टा कि काफिला क्यों लूटा, मुझे रहजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है. प्रश्न तुमच्या विश्वासाचा आहे. त्यामुळं किशोर पाटील असोत किंवा अर्जुन खोतकर यांना या सगळ्या प्रकरणाची उत्तरं द्यावी लागतील की हे पैसे कुठून आले, कुणासाठी आले, कुणाकडून गोळा केले आणि कुठल्या दिशेने चाललेले होते. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.